jungle. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माननीय नगरसेवक श्री विष्णू अण्णासाहेब माने यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ विनायक नगर येथील संजीवनी हनुमान मंदिर येथे उत्साहपूर्वक वातावरणात पार पडला। या कार्यक्रमास आमदार इद्रिसभाई नायकवडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश निरीक्षक लतीफभाई तांबोई, शहर जिल्हाध्यक्ष माननीय पद्माकर जगदाळे, विनायक शिंदेदादा, गजानन कोळेकर, कानेगावकर काका, भरत माने, तात्यासाहेब खोत, मनीष डंके, बाळासाहेब माने, माजी नगरसेविका सुरेखा कांबळे, संजय पाटील, धोंडामान्ना माने, मालेदार काका, देवकरे काका, संपत पाटील, आशुतोष शशिकांत पाटील, संभाजी राजपूत, पिंटू राजपूत, शशिकांत सागर पाटील, अतुल कारंडे, प्रवीण बलाल, बंडू रवळ, बाळू चव्हाण, कपिल आवेकर, दत्ता देवकते, गणपत कांबळे, दिलीप माने, अक्षय पांढरे, अच्युत पाटील, चंद्रकांत पाटील, प्रतिमेश माई, निखिल तरते, ऋषभ घाडगे, प्रशांत कोळी, राजाराम पांढरे, विश्वास वाघमोडे, विलास माने, यश रुपनर यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला भगिनी व अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विष्णू माने यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचा अनुभव, जनसंपर्क व विकासाभिमुख नेतृत्वाबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या। लोकांच्या विश्वासावर आणि सेवाभावावर आधारित हा प्रचार अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। माजी नगरसेवक आमच्या पक्षात त्यांनी पहिला प्रवेश केला आणि आमच्या पक्षावर मजबूतीने उभे राहिले ते विष्णू अण्णासाहेब माने यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे। आणि उद्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आदरणीय नेते नामदार अजितदादा पवार साहेब सांगलीच्या दौऱ्यावर येत आहेत आणि मिरजेत त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी आमच्या पक्षावर येण्याचा चर्चा बरेच दिवस चाललेली होती आणि तो शेवटी निर्णय झाला आणि त्या सर्वांनी आपल्या पक्षावर येण्याचं मान्य केलं आहे। त्यामुळे जवळजवळ 15-16 माजी नगरसेवक, माजी महापौर वगैरे अशा स्वरूपाचे लोक आहेत जे उद्या आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि त्यामुळं आपल्याला निश्चित माहिती की आमच्या राष्ट्रवादीची ताकद ही वाढलेली आहे। ऑलरेडी त्याच्या आधीच आमच्या समितीची अरेंजमेंट पक्ष झालेली त्या लोक आल्यामुळं आणि ताकद मिळाली। ह्या लोकांना आमच्या अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला। त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात एक व्हिजन असणारा नेता, एक दृष्टिक्षेप असणारा नेता अजितदादांचा अलीकडच्या काळात तुम्ही बघितलं असाल की अजितदादांचं भर आहे की महाराष्ट्रातली जी जी शहरं आहेत तीच विकसित झाली पाहिजे, जेणेकरून इथं सुशिक्षित होणारी मुलं आज पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद इथं पळत आहेत कामासाठी, इथं रोजगार नाही। पण हे जर शहरं इथंच विकसित झाली तर इथल्या इथंच रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात एक इन्फ्रास्ट्रक्चर पक्क झालं पाहिजे, मजबूत झालं पाहिजे। यासाठी शासना स्तरावरनं अजितदादा स्वतः प्रयत्नशील आहेत, प्रत्येक शहराला विकसित केलं पाहिजे। आणि सांगलीच्या बाबतीत सुद्धा अजितदादांना सांगली हे काही नवीन नाही आहे, सांगलीचा पूर्ण अभ्यास आहे त्याचा। पण यातनं एक संकेत तुम्ही देताय की अजित पवार राष्ट्रवादी ही वेगळी लढणार, हे चित्र जवळपास स्पष्ट झालं आज तरी। म्हणजे तो वरच्या पातळीचा प्रश्न आहे, शेवटी धोरणात्मक निर्णय वर पक्ष घेत असतो। त्यामुळे उद्या अजितदादा आल्यानंतर आपल्याला ते स्पष्ट करतील की बोलणं योग्य होणार नाही असं मला वाटतं। कारण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यायच्या आधी मी काही गोष्टी जे त्यांनी बोलणं अपेक्षित आहे ते मी बोलणं मला वाटतं की योग्य होणार नाही। त्यामुळे उद्या अजितदादा आल्यानंतर याबाबत त्याची स्पष्टता आपल्याला